नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे वेडिंग फोटोग्राफी बाबतीत 5 टिप्स. ओके. त्यातली पहिली आहे नियोजन. जिथे वेडिंग आहे ते ठिकाण आणि वातावरण आणि क्लायमेट म्हणजे वातावरण याचा विचार करा. आणि जेवढे होतील तेवढे तुम्ही दिवसाची फोटो घ्यायला प्रयत्न करा. नॅचरल लाईट. त्यातलं दुसरं फोटोची स्टाईल म्हणजे त्यातली पहिल्यांदी पोर्ट्रेट, दुसऱ्यांनी कॅन्डिड आणि तिसऱ्यानी ट्रॅडिशनल म्हणजे ग्रुप फोटोज. आता पोर्ट्रेट फोटोज म्हणजे काय, तर तुम्ही कपलचे म्हणजे नवरा नवरीचे पोर्ट्रेट फोटो चांगले आणि चांगल्या लेन्सेस नाही घ्या आणि पुरेपूर लाईटचा वापर करून घ्या. तर त्यानं काय होतं, सिंगल फोटोने अल्बमला बरी शोभा येते. तुम्हाला माहिती असेल, ठाऊक असेल तुम्हाला. आता दुसरी गोष्ट आहे कॅन्डिड फोटो. ज्यावेळेस विधी, आता आपण रूढी परंपराने ज्याच्या त्याच्या वेडिंग मध्ये विधी वेगवेगळे आहेत, पण विधीच्या वेळेस जे कॅन्डिड फोटोज असतात ना, ते फोटोनी अल्बमला म्हणजे भरपूर शोभा येते. त्या फोटोंकडे लक्ष द्या. तिसरी गोष्ट राहिली ग्रुप फोटोज म्हणजे ट्रॅडिशनल. तर त्याला त्यांची एक वेगळी लेन्स वापरा, त्याला पण लाईट चांगली वापरा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत एकत्रित फोटो घ्या. कारण या आठवणी आहे ना अविस्मरणीय असतात. ओके. आता तिसरा आहे इक्विपमेंट. त्या इक्विपमेंट मध्ये कॅमेरा आहे उच्च दर्जाचे, म्हणजे जेवढा जास्त चांगला कॅमेरा वापरता येईल तेवढा जास्त कॅमेरा चांगला वापरा. दुसरी गोष्ट लेन्सेस, वेगवेगळ्या लेन्सेस वापरा. पोर्ट्रेटला वेगळी लेन्स, कॅमेराला वेगळी लेन्स आणि ग्रुपिंग फोटोला वेगळी लेन्स. आणि तिसरी गोष्ट ऍक्सेसरीज, ट्रायपॉड, परत फ्लॅश, लाईट, परत बाउन्सर, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही उपयोग करा. रिझल्ट बेटर भेटेल तुम्हाला. आता लग्नाचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे अविस्मरणीय क्षण. तर आता अविस्मरणीय क्षण काय असं होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण नवरा नवरी वचन देतात किंवा एकमेकांना वचन देतात किंवा घेतात, ह्या क्षणाचं फोटो आणि व्हिडिओ सगळ्यात महत्वाचे असतात. त्या गोष्टी म्हणजे लाईफ मध्ये अख्ख्या कधीच डबल होणार नाही. तुम्ही डबल लग्न लावू शकत नाही. तुम्ही डबल बरेच काय करू शकता, फिरायला जाऊ शकता, कोणता फंक्शन डबल करू शकता किंवा एखादा इव्हेंट प्लॅन डबल करू शकता, पण लग्नाचा हा इव्हेंट डबल घेऊ शकत नाही. त्यात वचनबद्धता, ज्याला आपण रूढी परंपरानुसार आपण भरपूर मान देतो किंवा त्याच्या आपण जास्तीत जास्त सगळे फोटोग्राफर काळजी घ्यायला, तो क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला पाहिजे, टिपला पाहिजे. त्याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यातच अजून दुसरी गोष्ट आली स्थानिक विवाह विधी, म्हणजे ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत आहे. आता माझं म्हणजे जिकडे तिकडे वेगवेगळी पद्धत आहे. तुम्ही कर्नाटक साईडला गेला वेगळी भेटेल, महाराष्ट्रात वेगळी आहे. तसं तुम्ही आता कास्ट वाईज पण आहे ती, आणि आपल्याला एवढं काय नाही, पण ती म्हणजे जेवढ्या वेगवेगळ्या पद्धती आहे ना, त्या पण तुम्ही त्यात कैद करा कॅमेरा. त्या ज्यावेळेस फॅमिली सोबत ते बघतील ना, व्हिडिओ क्लिप असेल किंवा अल्बम असतील किंवा फोटो असतील, त्या फोटो बघून म्हणजे जे कपल आहे किंवा जी फॅमिली ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे ते एकदम खुश होतात, आनंदी होतात त्या फोटो. आता तिसरी गोष्ट आली ग्राहक संवाद. तर ग्राहक संवाद म्हणजे काय, कपल म्हणजे नवरा नवरीला आपण जेवढं जास्त क्लोज बोलता येईल तेवढं बोला. त्यांना असं एकत्रित या, म्हणजे तुमचं त्यांचं फॅमिली संबंध आहे असं जाणून द्या. जोपर्यंत तुम्ही त्यांचा संवाद चांगला करत नाही, तोपर्यंत कपल फोटोला कधीच स्माईल चांगली येणार नाही. एक माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तुम्ही एखाद्या कपलला किंवा मॅडमला चांगलं बोला, म्हणजे रिस्पेक्ट तर देतोच आपण, रिस्पेक्ट हे सांगायचं नाही मला, पण मजेशीर गोष्टी चला का तुम्ही बरंच जाणवलं तुम्हाला मजेशीर असतोच आपण, पण त्यात अजून तुम्हाला काय ऍड करता येते का ते करा, जेणेकरून ती कपल पुढच्या फोटोला आपण काढत असताना 1 2 3 स्टार्ट म्हणली जे कपलच्या चेहरा हळू स्मित असेल पाहिजे, छान स्माईल आली पाहिजे. असा दिवसभर तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधा. परत दुसरी गोष्ट आली घरचे, घरच्यांची आवड निवड. आता कपलचे जे असतात वडीलधारी लोक, त्यांच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्या तुम्ही. त्यांना काय आवडतं, डान्स आवडतो, तर त्या डान्स मध्ये आपल्याला फोटोज, कॅन्डिड फोटो भेटले पाहिजे किंवा म्हणजे व्हिडिओ पण भेटले पाहिजे. ह्या गोष्टी त्यांच्या आवडी निवडीनुसार असतात ना. लग्न आपण डीजे लावतोय, डीजे कशाला लावतो आपण, कोणाची तर आवड असते ना, वयस्कर लोकांची असू किंवा बारक्या भाऊ बहीण, करोला किंवा करोल यांची कोणाची तर निवड असते ना, मला डीजे नाचायचं आहे म्हणून आपण लावतो ना. तर या सगळ्या गोष्टी आपण कैद केल्या पाहिजे. बघा तुम्हाला आता वेळी सगळी येतोय, यातून तुम्हाला काय फायदा झाला, चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. ओके, धन्यवाद.